माझ्या नवऱ्याचे निधन झाल्यामुळे सर्व घराची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली. मोठं घर होतं, घरापुढे गार्डन होतं. मला कोणीतरी कामगार हवा होता, म्हणून मी एक नोकर ठेवला. तो नोकर दिसायला खूप छान होता, माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. माझा मुलगा एका हॉस्टेलवर शिकायला होता. एकदा मी त्याला रात्री भेटायला चालले होते, पण वाटेवर रस्ता जाम होता, त्यामुळे हॉटेलवर मुक्काम केला. तेव्हा त्या रूममध्ये मी आणि माझा नोकर असे दोघेच होतो. मला झोप लागत नव्हती. शिवाला मी माझ्या जवळ बोलावलं. त्याचा मी हात हातात घेतला आणि माझं नाव अनिता आहे. माझं वय 35 वर्ष आहे. मी तालुक्याच्या ठिकाणी राहते. माझे पती एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला होते. आमच्या संसाराला जवळपास 14 वर्ष झाली होती. आम्हाला एक गोंडस मुलगा झाला होता. तो हळूहळू मोठा होत होता. त्याचं शिक्षण चांगल्या ठिकाणी व्हावं म्हणून त्याला हॉस्टेलमध्ये ठेवलेलं होतं. माझे पती खूप कष्ट करत होते. त्यांना ऑफिसमध्ये खूप काम होतं. त्यांना हार्ट अटॅक आला. दवाखान्यात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी मला अर्ध्या वाटेवर एकटीला सोडलं. मी खूप एकटी पडले. घरची परिस्थिती मात्र चांगली होती. माझ्या पतीने बँकमध्ये पैसे गुंतवले होते. आमचा मोठा बंगला होता. घरासमोर सुंदर गार्डन होतं आणि आमचं घर शेताच्या भागात होतं. पण हे सगळं असूनही मला खूप एकटं आणि उदास वाटायचं. माझा मुलगा हॉस्टेलमध्ये शिकायला होता. घरात कोणतंही काम करणारी व्यक्ती नव्हती. म्हणून मी ठरवलं की एक काम करणारी व्यक्ती ठेवावी, जी घरातलं काम करेल. मी माझ्या काही मैत्रिणींना सांगितलं, एखादा कामगार माहीत असेल तर कळवा. घरात मला काम होत नाही. 2-3 दिवसांनी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिनं सांगितलं, एक कामगार आहे, साधारण 36-37 वर्षाचा असेल. तो खूप प्रामाणिक आहे. कोणतंही काम करायला नाही म्हणत नाही, मात्र त्याला राहण्यासाठी जागा द्यावी लागेल. मी त्याला तुझा पत्ता दिला आहे. तो 2-4 दिवसात तुझ्याकडे येईल. 3ऱ्या दिवशी दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर एक पुरुष उभा होता. तो दिसायला नीटनेटका आणि सभ्य वाटत होता. मी विचारलं, कोण हवंय? तो म्हणाला, मला कुसुम मॅडमला भेटायचं आहे. मी म्हणाले, मीच आहे कुसुम. तो म्हणाला, तुमच्या मैत्रिणीने मला इथे पाठवलं आहे. तुम्हाला कामासाठी कोणीतरी हवं आहे म्हणे. मग मला सगळं आठवलं. मी त्याला आत बोलावलं, बसायला सांगितलं आणि त्याला पाणी दिलं. मी विचारलं, तुमचं नाव काय आहे? कुठून आलात? काय काय काम करता? तो म्हणाला, माझं नाव शिवा आहे. मी सगळी कामं करतो. स्वयंपाक, गाडी चालवणं, भाजी आणणं, सगळी कामं करतो. मी अविवाहित आहे, म्हणून राहतं ठिकाण नाही. राहायची सोय इथेच झाली तर चांगले होईल. त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता. मी विचारलं, तुम्ही लग्न का नाही केलं? तो म्हणाला, आई वडील लहानपणीच गेले. नातेवाईक नव्हते. कोणीच विचारपूस करणारा नव्हता. त्यामुळे लहानपणापासून लोकांच्या घरी कामं करून पोट भरतो. कोण मुलगी देणार अशा माणसाला? हे ऐकून मला वाईट वाटलं. मी विचारलं, तुम्हाला किती पगार हवा आहे? शिवा म्हणाला, मागच्या ठिकाणी 12,000 रुपये मिळत होते. तेवढे मिळाले तरी चालेल. माझ्या घरी पैशाची अडचण नव्हती. मी त्याला म्हटलं, वरच्या मजल्यावर एक खोली रिकामी आहे, तिथे तू राहू शकतोस. मी तुला 12,000 रुपये देईन, पण वेळेवर आणि प्रामाणिकपणे काम करायला हवं. तो तयार झाला. मग त्याने विचारलं, घरी कोण कोण आहे? मी म्हणाले, मी एकटीच आहे. पती गेल्यापासून एकटीच राहते. माझा मुलगा हॉस्टेलमध्ये शिकतो. मी त्याला वरची खोली दाखवली. खोली मोठी होती. त्याचं सामान थोडंसं होतं. त्याने सामान ठेवून दिलं. तो लगेच कामाला लागला. त्या दिवशी त्याने घराची साफसफाई केली. संध्याकाळी 6 वाजता स्वयंपाक केला. भात, भाजी, चपात्या, खूप चविष्ट अन्न बनवलं होतं. त्याने मला जेवण वाढलं आणि स्वतः उभा राहिला. मी म्हणाले, तू कधी जेवणार? तो म्हणाला, तुमचं झाल्यावर मी जेवतो. मी म्हणाले, नको, आपण दोघंच आहोत. तू माझ्या सोबतच जेव, नाहीतर मला बरं वाटणार नाही. मग तो माझ्या समोर बसला. दोघांनी एकत्र जेवण केलं. त्याने टेबल आवरला आणि वर गेला. सकाळी तो लवकर उठला, शिरा केला, बागेत जाऊन झाडांना पाणी घातलं, पुन्हा स्वयंपाक केला.
बाजारात करून आला, मेहनती आणि शिस्तबद्ध होता. त्याला 4 चाकीही चालवता यायची. मुलाचा मला अधूनमधून फोन यायचा. तो 3रीत शिकत होता, इंग्रजी शाळेत होता. मी त्याला 15 दिवसांनी किंवा महिन्याला भेटायला जायची. घरापासून हॉस्टेल 150 किमी दूर होतं. गाडी होती पण ड्रायव्हर नव्हता, म्हणून बसने जावं लागायचं. शिवा गाडी चालवायचा, म्हणून मी एकदा त्याला घेऊन गेले. तो व्यवस्थित गाडी चालवत होता, त्यामुळे परत परत त्याच्याबरोबर जायला लागले. एका शनिवारी आम्ही पुन्हा मुलाला भेटायला जाणार होतो, म्हणून शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता निघालो. 120 किलोमीटर गेल्यावर रस्त्यावर एक ॲक्सिडेंट झाला होता. रस्ता जाम झाला होता. आम्ही चौकशी केली. सांगण्यात आले की उद्या सकाळी रस्ता मोकळा होईल. रात्रीचे 10 वाजले होते. पुढे कसं जायचं हे आम्हाला कळत नव्हतं. एवढ्या रात्री गाडी थांबवणं धोकादायक होतं. मी शिवाला म्हणले, इथे जवळपास कुठे हॉटेल आहे का? आपण परत मागे जाऊया, उगाच धोका घेऊन उपयोग नाही. मग आम्ही गाडी मागे फिरवली. जवळपास 3-4 किलोमीटर मागे आलो तर एक छोटंसं हॉटेल दिसलं. आम्ही तिथे चौकशी केली तर राहण्यासाठी रूम उपलब्ध होती. मी एक रूम बुक केली. माझ्या मनात विचार आला की शिवला कारमध्ये झोपायला सांगू का, पण बाहेर खूप पाऊस पडत होता आणि तसं करणं योग्य वाटत नव्हतं. माझ्याकडे थोडं सामान होतं. मी ते घेऊन रूममध्ये गेले. शिवा माझ्यासोबत आला. त्याने माझं सामान रूममध्ये नेऊन ठेवलं. तो म्हणाला, बाईसाहेब तुम्ही झोपा, मी कारमध्ये झोपतो. माझं मन त्याला कारमध्ये झोपू द्यायला तयार नव्हतं. मी म्हणाले, शिवा तू कारमध्ये झोपू नको, तू इथेच रूममध्ये सोफा सेटवर झोप. शिवा म्हणाला, बरं बाईसाहेब. रूम खूप चांगली होती. एक मोठा बेड होता, सोफा सेट होता, अटॅच बाथरूम आणि टॉयलेटही होतं. मी बेडवर बसले. शिवा सोफा सेटवर बसला. काही वेळाने मी हॉटेलच्या रिसेप्शनला फोन केला आणि जेवण मागवलं. शिवा खूप संकोच करत होता, पण मी त्याच्यासाठीही जेवण मागवलं होतं. आम्ही दोघं नीट जेवलो. नंतर वेटर जेवणाचं साहित्य घेऊन गेला. रात्रीचे 11 वाजले होते. झोपणं गरजेचं होतं, कारण सकाळी लवकर निघायचं होतं. मी बेडवर झोपले. शिवा सोफा सेटवर झोपला. फक्त एकच चादर होती, ती मी पांघरली. पावसामुळे थोडी थंडी जाणवत होती. शिवा मात्र गादी आणि पांघरून नसतानाही गाढ झोपला होता, पण मला काही झोप येईना. मी या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. रात्रीचे 12 वाजले तरी झोप काही लागत नव्हती. नवऱ्याची आठवण खूप येत होती. त्यांच्या मृत्यूला बरीच वर्ष झाली होती, पण त्या रात्री एकटेपण असहाय्य झालं होतं. मी मनात खूप अस्वस्थ झाले. शेवटी मी शिवला आवाज दिला, शिवा. तो पटकन उठून म्हणाला, काय झालं बाईसाहेब? मी पाणी प्यायलं. मी बेडवरून उठून बसले होते. मी त्याला म्हटलं, इथे बस. शिवा माझ्याजवळ येऊन बसला. त्याची झोप मोडली होती. मी अचानक रडायला लागले. माझं मन खूप भरून आलं होतं. शिवा मला सावरण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, शिवा मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते. एकटीने जगणं खूप कठीण आहे. शिवा म्हणाला, बाईसाहेब सगळं ठीक होईल. तो मला समजावत होता. मी त्याला माझ्या जवळ ओढलं. त्याला काही समजत नव्हतं. मी त्याला मिठी मारली, पण शिवाने अजिबात अंगाला हात लावला नाही. तो म्हणाला, बाईसाहेब हे योग्य नाही. मी तुमचा नोकर आहे. पण मी त्याचं काहीही ऐकलं नाही. मी त्याच्यापासून दूर झाले नाही. उलट मी त्याच्या ओठांवर चुंबन दिलं. काही वेळाने शिवाही प्रतिसाद देऊ लागला. त्यानेही मला मिठी मारली, चुंबन घेतलं. त्या रात्री आम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागलो. त्यानंतर आम्हाला शांत झोप लागली. सकाळी उठल्यावर शिवा खूप शांत होता, काही बोलत नव्हता. मी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, शिवा मला माफ कर. मला रात्री खूप भावनिक वाटत होतं. नवऱ्याच्या आठवणींनी मन भरून आलं होतं. तू चुकून काही वाईट समजू नकोस. मी तुला तसंच समजते. खूप प्रामाणिक आहे. शिवा गप्प होता. मला त्याच्याशी असं वागणं चुकीचं वाटायला लागलं. आम्ही लगेच गाडीने निघालो. माझ्या मुलाला भेटलो. त्याला भेटून खूप बरं वाटलं. शिवा त्याला खूप आपुलकीने बघत होता, त्याची काळजी घेत होता. त्याच्यासाठी त्याने खाऊ आणला होता.
मला शिवाचा खूप स्वभाव चांगला वाटला, पण घरी परत आल्यावर शिवा गप्प गप्प झाला होता. काम करत होता, पण माझ्याशी बोलणं कमी झालं होतं. मला खूप वाईट वाटत होतं. 2-3 दिवस असेच गेले. एके रात्री मी पुन्हा झोपायला गेले, पण झोप काही लागत नव्हती. मग मी शिवाला आवाज दिला. तो खाली आला. मी त्याला म्हणाले, शिवा, मला वाईट वाटतंय, पण माझं तुझ्याकडे एक मागणं आहे. तो म्हणाला, बोला बाईसाहेब. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, शिवा, माझा मुलगा आपण आपल्या जवळच ठेवूया. तो हसून म्हणाला, चालेल बाईसाहेब. मी पुढे म्हणाले, शिवा, तू माझ्याशी लग्न करशील का? मी त्याला सांगितलं, तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस मला नवऱ्याच्या रूपात हवा आहे. तू माझा फायदा कधीच घेतला नाहीस. तू खूप चांगला आहेस. तू माझ्या मुलावरही जीव टाकतोस. मला खात्री आहे तू चांगला नवरा होशील. शिवाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मला मिठी मारली. आम्ही दोघं खूप वेळ एकमेकांच्या मिठीत होतो. आमचं प्रेम पुन्हा फुललं. दुसऱ्या दिवशी आम्ही मुलाच्या शाळेत जाऊन दाखला घेतला. त्याला जवळच्या शाळेत प्रवेश दिला. तो आमच्यासोबत राहू लागला. मी त्याला विचारलं, तुला हे बाबा म्हणून आवडतील का? तो म्हणाला, हो, यांचा स्वभाव चांगला आहे. मग आम्ही दोघांनी मंदिरात लग्न केलं. आज आम्ही तिघं एकत्र आनंदाने जगतोय. माझ्या मुलाला बाबा मिळाले, शिवला पत्नी आणि मुलगा मिळाला, आणि मला पुन्हा एक आधार मिळाला. आता मी शिवला अहो जाओ बोलते आणि दोघं मिळून सगळं करत असतो. खूप आनंदात आहोत. मित्रांनो, मी शिवासारख्या प्रामाणिक व्यक्तीशी लग्न केलं. हे बरोबर होतं का? कधी कधी एकटेपण खूप खोल असतं. त्याला दिलासा द्यायला कोणीतरी असतं आणि त्यातूनच आयुष्य बदलतं. प्रेम ही भावना वय, नातं, वर्ग, सामाजिक चौकट यांच्या पलीकडची आहे. मनाचे नातं खरं असतं. चुका होतात, पण त्यातूनच नवीन सुरुवात होते. जिथं मन शुद्ध आहे तिथं नातं प्रामाणिक आहे. तिथं प्रेम हे पाप नसतं. तेच आयुष्याचं खरं सुख असतं. तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.